महाराष्ट्रभर पावसाचा कहर चालू असताना आळंदीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर्वात मोठा महापूर हा इंद्रायणी नदीला आलाय. झाडे, घरं, जनावरे काही शिल्लक राहिलं नाही. आळंदीमध्ये पाण्याची लाईन तसेच स्ट्रीट लाईटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावठाणामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत आहे. सर्व गावांचा संपर्क तुटलाय आणि तरीही अशा परिस्थितीमध्ये आषाढी वारी सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न होतोय. माऊलींच्या वारीची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या वारकरी, गडकरी, दिंडेकरी मोठी निराशा होती की काय असं वाटत असताना राहुट्या लावायला जागा नाही, सर्वत्र चिखल, प्यायला पाणी नाही, विसाव्याला जागा नाही. अशा परिस्थितीमध्ये देखील वारकऱ्यांचा आनंद मात्र कुठं कमी झालेला दिसून येत नाही. जणू काही झालंच नाही असा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. ही माऊलींच्या भेटीची ओढ आहे. ज्ञानोबा माऊलीचा गजर करत मृदुंगाच्या तालावर वारकरी तहानभूक विसरून ठेका घेताना दिसतायत. संपूर्ण आळंदीमध्ये वारकरी भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालंय आणि इंद्रायणी नदीच्या इतिहासात सर्वात मोठा महापूर, आळंदीच्या पिण्याच्या पाण्याची शृंखला तुटली याचा जणू विसरच पडलाय. कारण माऊलींच्या भक्तीची ओढ आणि तुकोबारायांच्या भक्तिरसात आलेली ही नगरी. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकाराम म्हणून चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू, या भावनेत वारकरी भक्ती रसाने भिजले आहेत. थोड्याच वेळात माऊलींचं प्रस्थान होणार आहे आणि नेहमीप्रमाणे वारकरी, फडकरी, दिंडेकरी बेळगाव भक्तीत न्हाले आहेत. दरम्यान माऊली प्रस्थान करणार आहेत आणि अलंकापुरी नगरी माऊलींच्या प्रस्थानात होण्याची वाट पाहत आहे. असं भक्तिमय वातावरण संपूर्ण आळंदी शहरामध्ये आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांनी पारंपरिक पद्धतीनं प्रस्थान सोहळा व्हावा यासाठी अहोरात्र बैठका घेत नियोजन व्हावं यासाठी विचारधीन होते. तसेच वारकरी भाविकांची चिंता हेच मुख्य उद्दिष्ट ठेवत प्रस्थान सोहळा आनंदानं होण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी प्रयत्न केला. न्यूज रिपोर्टर आफरीन शेख, आज 24 तास, आळंदी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.